15 ऑगस्ट दिवशी खास मम्मानं फोन करून सांगितला होता की जिलेबी आणा बरं का. आता आमच्याकडे 15 ऑगस्टला जिलेबी आणि मसाल्याचा भात खाल्ला जातो. आता तीच गोष्ट हितं करायची म्हटलं तर आमच्यावरनं आळस आणि आळसावरनं आम्ही असे एकमेकांची सोबती झालोय. आता काय 15 ऑगस्टला नाही जमलं म्हणून म्हटलं चला आपण शनिवारी रात्री करून टाकायचं, म्हणजे कितीही भात खाल्ला आणि कितीही झोप आली तर रविवारी मस्तपैकी निवांत उठता येतं. आता हो, असं नाही की आपल्या चॅनलवर मसाले भाताची रेसिपी टाकलेलीच नाहीये. हो, ह्याच्यापूर्वी सुद्धा टाकली आहे, पण म्हटलं चला ह्यावेळी कोबी घालून केलाय भात तर तुम्हाला एकदा दाखवावा. आता कोबी घालून केलाय भात म्हणजे आता ह्यात कोबीची टेस्ट येते का, तर अजिबात येत नाही बरं का. बरं, त्याच्यापूर्वी ना तुम्हाला मसाले सांगते मी काय काय टाकले होते. ह्यामध्ये सगळ्यात पहिला गेला होता गोडा मसाला, त्यानंतर गरम मसाला, मग आपली घरची चटणी आणि हो त्यानंतर गेला होता लकी बिर्याणी मसाला, जो की मी नेहमी मसाले भातामध्ये वापरते. ऑलमोस्ट तुम्हाला जर नाही मिळाला तर लिंक वगैरे मिळाली तर मी तुम्हाला देईन टाकून, कारण खूप छान मसाले भात होतो बरं का. अगदी बिर्याणीच्या सारखा मसाले भात होतो. हो, मसाले भातामध्ये ना एकदा दही टाकून बघा, खूप छान होतो मसाले भात. म्हणलं ना अगदी बिर्याणी सारखा होतो. आणि इथं भाज्या टाकायला कंजूसपणा करू नका बरं का. माझ्याकडे जेवढ्या होत्या फक्त कोबीच होता, जो की एकट्याला सरत नव्हता आणि दोघांना पुरत नव्हता, म्हणून मी तो फक्त टाकला होता. आता इथं पाण्याचं म्हणायचं झालं तर मी नेहमी सांगते जेवढं तांदूळ घेता त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आणि सरते शेवटी थोडंसं साजूक तूप सोडायचं, म्हणजे भात अगदी सुटसुटीत आणि एकदम छान होतं.